पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुठे राहिली बहीण तुझी? ती येईल, तिला यायचं तेव्हा। तुला सरळ बोलता येत नाही काय? तुझ्याशी कोण सरळ बोल रे? तू रुपालीचा भाव आहेस ना, म्हणून। भाऊ नसतास ना तर तुझ्या हाडांचा चुरा करून नदीत व्हायला असता। तुझा आणि काय गप्पा मारता? हा हा, याच्याशी गप्पा मारायला काय मज्जा येते ना ताई, खरंच सांगतो। हे चांगलंय, आम्ही इथे तुझी केव्हाची वाट बघतोय आणि तू देवळात गेली होतीस। एक काम कर ना, तुझी सगळी कामं सरळ देवालाच का नाही सांगत तू? घरातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही अनिल। कुणालाही शंका येऊ शकते आणि ती शंका येऊ नये म्हणून काय काय करावं लागतं ना, माहित नाहीये तुम्हाला। शेखर इथे दारापर्यंत येऊन गेले, सावध नको राहायला? मला सगळं कळतं ताई, बरोबर बोलतेस, पण ह्या माणसाला कळत नाही ना काहीच। बरं मला सांगा, काय इतकं मोठं काम आहे, इतकं अर्जंट का बोलवलं? ते त्रिनयना देवीचे फोटो परत का पाठवलेस? माहित नाही। माहित नाही? अगं परतच पाठवायचे होते तर मागवलेस कशाला? माहित नाही, ते फोटो पाहिले की कसं तरी होतं मला। ताई तुला भीती वाटली ना? म्हणजे फोटो बघितल्यानंतरही तुझा चेहरा असाच झाला होता, तुला नक्की भीती वाटली असणार ना? असं काही नाहीये बंटी, पण अस्वस्थ वाटायला लागतं, असं वाटायला लागतं की। एक मिनिट रुपाली, नेमकी गडबड काय? गडबड काय आहे ती तुम्हाला दोघांना शोधून काढायची। नेत्राचं काय करायचं ते माझं ठरलंय आणि माझी त्याची तयारी पूर्ण झाली। तुम्हाला जे काम सांगितलं ना ते व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं, कळते? परत हे जुने कपडेच का घातलेत? आपलं ठरलं होतं ना नवीन आणलेले ड्रेस घालणार आहेस तू म्हणून। तुला नसतील घालायचे तर ठीक आहे, मी आपलं मित्र म्हणून तुला सांगितलं होतं, कारण खरंच खूप छान दिसत होते ते कपडे तुझे। आता तुला मित्राचं ऐकायचंच नसेल तर युअर विश। ताई तू काय बोलतेस ना, मला तरी काय कळत नाही। आपल्याला तर कंप्लीट बाउन्सर आहे। लांडगा आला रे आला, गोष्ट माहितीये की नाही? हो, सांग गोष्ट, सांग ताई सांग गोष्ट। काही नाही, मुलगा असतो, तो आपल्या मेंढ्यांना घेऊन रानात जातो चरायला। दुपारी जेवणानंतर त्याला झोप येते, कंटाळा येतो, तो बघतो तर शेतात काही माणसं काम करत असतात, मग तो उगीच गंमत म्हणून ओरडायला लागतो की लांडगा आला रे आला, आणि शेतातली माणसं त्याच्या मदतीला धावून येतात, आणि मग आणि असं तो वारंवार करायला लागतो। मग एक दिवस काय झालं की खरंच लांडगा आला। हा मुलगा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, लांडगा आला, लांडगा आला, पण लोकांनी विश्वासच ठेवला नाही त्याच्यावर। लोकांना वाटलं की नेहमीप्रमाणे हा खोटच बोलतोय। कळलं का? तसं आहे हे। ह्या गोष्टीत लांडगा मी आहे आणि तो मुलगा म्हणजे नेत्रा। आत्ता बासुंदी प्रकरणात काय झालं ते कळलं ना तुम्हाला? म्हणजे ती तोंडावर पडली ना, आता त्यानंतर तिच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार, तसंच आहे। पण ह्या सगळ्यात एक गोष्ट क्लिअर झाली की तिला पुढच्या गोष्टी कळतात एवढं मात्र नक्की, पण त्या पूर्ण कळत नाहीत। म्हणजे म्हणजे
म्हणजे नाचवायचं तिला. प्रत्येक वेळेला असंच तोंडावर पाडायचं, म्हणजे हळूहळू तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मग आपल्याला ती आजारी आहे हे सिद्ध करणं सोपं जाईल. ते रक्षा कवच, त्रिनयना देवीचं वरदान वगैरे हे सगळं थोटांड आहे हे सुद्धा अगदी सहज पटू शकेल सगळ्यांना. नाही, आयडिया चांगली आहे ताई. पण मी काय म्हणतो, त्या नेत्राला सगळ्यात आधी लवकरात लवकर तिला घराबाहेर काढणं खूप गरजेचं आहे. एकदा ती घराबाहेर गेली ना की आपले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नेत्राला घराबाहेर काढायचंच आहे मला, पण इतक्या सहजासहजी नाही. सगळे हिशोब चुकते करायचेत. आता पुढे काय करायचंय ते ऐका आणि तसंच करा. नेत्रा, काय झालं ग? बरं वाटत नाहीये का? चेहरा असा का दिसतोय तुझा? काही होतंय का? मला कॉफी हवी होती, मी करते, तू पण घे. नाही नको, मी करते. नक्की बरी आहेस ना? हो, कॉफी कर.
नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ. शेखर साहेबांचा फोन का लागत नाहीये? बाई साहेबांनी अद्वैत साहेबांचा जीव घेण्यासाठी एवढा मोठा कट रचलाय. कसं सांगू आता हे शेखर साहेबांना? हा बोल. अनिल, कुठे आहात तुम्ही? कुठे म्हणजे? जिकडे असायला हवं तिकडेच आहे. हा, मग काही अडचण तर नाहीये ना? अडचण? आजोबा, काही अडचण आहे? नाही ना? आणि अडचण असली तरी तुला माहिती आहे आपल्याकडे 12 महिने 24 तास हत्यार रेडीच असतं. हे बघा अनिल, जर हे सगळं प्लॅनिंग यशस्वी झालं ना तर खूप मोठा फायदा होईल आपल्याला, कळतंय का? तुम्ही प्लीज. तू काळजी करू नकोस. जे ठरलंय ना तसंच होणार. फोन कोण करणार आहे? इन्नी मिन्नी पिन्नी पो ओ. आईचा गळा जरा जामच फुटतोय. मांजराच्या गळ्यात आईच घंटा बांधणार. उत्तम, तिने फोन केला तर उत्तमच आहे. यावेळी नेत्राला असं अडकवेन ना, सहजासहजी सुटताच येणार नाही तिला. 7:30च्या मागे लागायचं असेल तर 7:30 बनूनच लागावं लागेल. ठीक आहे, मी फोन ठेवते. तयार राहा आणि व्यवस्थित करा सगळं. भाऊ, असं का करताय तुम्ही? कोणात तुम्ही आणि कुणी पाठवलं तुम्हाला इथे सांगा. यार थेरडे गप बस रे. तुम्हालाच फोन करत होते मी शेखर, लागत नाहीये फोन तुमचा. अगं माझा फोन बिघडलाय, साईटवर पडला. पण काय झालं? तू का मला फोन करत होतीस? काही महत्वाचं काम होतं? शेखर, तुम्ही नीट बोलत नाही आहात माझ्याशी. मग म्हटलं की आपणच स्वतःहून फोन करून बोलावं, म्हणून मी. तसं काही नाहीये रुपाली. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मग सांग ना. आधी आलाय तुमच्या बरोबर की तेजस बरोबर गेलाय? अगं त्याला एकट्याला कसं पाठवेन मी? आलाय माझ्या बरोबर. तुला काय सांगायचं होतं? आज रात्री त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे शेखर. म्हणजे? कळेल. कळेल? तू मला प्लीज नीट समजावून सांग, काय बदल घडणार आहे? तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? बघा शेखर, आजपर्यंत मी जे काही केलंय किंवा मी जे काही करते ते आदी आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच करते की नाही. तुम्ही निश्चिंत राहा, सगळं चांगलं होणार आहे शेखर. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी कॉफी ठेवते तुमच्यासाठी. साहेब, वाव नेत्रा, मी तुला सांगितलं होतं ना हे कपडे तुला खरंच छान दिसतील म्हणून. यू आर लुकिंग ब्युटिफुल. हॅलो, काय झालं? आता कसला विचार करतेस? नाही काही नाही. ते शेखर साहेब आले ना. आर यू सिरियस? तू हे विचारायला इथे आलीस? नाही म्हणजे ओ, नाव आय गॉट इट. तू आपल्या कालच्या डान्सच्या व्हिडिओ बद्दल विचारायला आलीस, राईट? हो, तेच विचारायचं होतं मला. डोंट वरी, सगळ्यांचं मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झालंय आणि तो व्हिडिओ सुद्धा ग्रुपमधून डिलीट झालाय. सो रिलॅक्स, ओके?
मला संकेतात जे दिसलं ते बाईसाहेब नक्की कधी घडवून आणणार आहेत ते कळायलाच हवं. नाहीतर अद्वैत साहेबांना काहीतरी होईल. बाय द वे बॉडीगार्ड, मला सांग, तू काल पहिल्यांदा डान्स केलास? आणि तुला अजून काय काय आवडतं, म्हणजे डान्स, म्युझिक असं? संकेतात अद्वैत साहेब ह्याच कपड्यात दिसले होते. म्हणजे आज रात्रीच. साहेब मी येते. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी, अशी काय? आणि आता इथे नक्की कशासाठी आली होती? आज रात्री त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे शिखा. साहेब मी कधीपासून तुम्हाला फोन करते, तुमचा फोनच लागत नाहीये. अगं माझा फोन बंद पडलाय, बिघडलाय. काय झालंय? साहेब देवी आईने मला संकेत दिलाय अद्वैत साहेबांबद्दल. अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि हे सगळं आजच घडणार आहे. नेमका तुला काय संकेत दिलाय? मला असं दिसलं की अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत झोपलेले असताना त्यांच्या खोलीत आग लागणार आहे. काय? हो साहेब. साहेब आपण लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर रुपाली बाई साहेब खरंच जीव घेतील अद्वैत साहेबांचा. रुपाली? नेत्रा, रुपाली असं का करेल? तुझं काय म्हणणं आहे? रुपाली अद्वैतच्या रूम मध्ये आग लावेल? नाही साहेब, माझं असं म्हणणं नाहीये, पण मला देवी आईने असा संकेत दिलाय. मला स्पष्ट दिसलं की अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत गाढ झोपलेत, खोलीत खूप धूर झालाय आणि मला आग सुद्धा दिसली, खोलीत आग लागणार आहे. कसं शक्य आहे? रुपाली आता तिच्या बेडरूम मध्ये आहे आणि तिच्या मनातही असं काही नाहीये. म्हणजे तिच्या वागण्यावरनं मला तसं काही जाणवलं नाही. साहेब पण मी खरं सांगते, मला खरंच संकेतात हे सगळं दिसलं आणि मला संकेतात जे काही दिसतं ते तसंच्या तसं घडतं. आणि साहेब हे सगळं आजच घडणार आहे. कशावर? मी आता अद्वैत साहेबांच्या खोलीतूनच आले. अद्वैत साहेबांच्या हातात तेच कपडे होते जे त्यांनी संकेतात घातले होते. रुपाली बाई साहेब त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. विश्वास ठेवा माझ्यावर. आपण लवकर काहीतरी करायला हवं. मित्रा, तुला मागच्या वेळेसारखा पुन्हा गैरसमज होत नाहीये ना? नाही साहेब, मला मागच्या वेळेलाही गैरसमज झाला नव्हता आणि ह्या वेळेलाही गैरसमज झाला नाहीये. मला खरंच संकेतात हे सगळं दिसलं आणि खरंच अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. साहेब तू आधी शांत हो. साहेब मी कशी शांत हो? मित्रा, तू शांत डोक्याने विचार कर. आपण करूया काहीतरी, पण आत्ता नको. आपण आधी जेवून घे. चल. नाही साहेब, तुम्ही माझं ऐक. आपण बघूया. मी म्हटलं ना आपण बघूया म्हणून. चल जेवायला चल. चल. अमेझिंग. आई, काय कमाल बासुंदी बनवली आहेस तू. आहा. काल नेत्रामुळे खाता नाही ना आली तुला, मग आज छान केशर आणि जायफळ घालून केली. खूप खा. अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत झोपलेले असताना त्यांच्या खोलीत आग लागणार आहे. शेखर, बसा ना जेवायला. हा. घे घे घे. खूप केलीये, व्यवस्थित खा.